सांगू का 21 दिवसाच्या आत जुटून नाही जुटलं तर 2 एकर वावर मानावानं करायचं आणि नाही जुटलं तर मला तिथनं आणायचं. जुटल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं महाराज? उपाय क्रमांक 1, आपल्या घरी काय असते? तुळस असते ना. तुळस आहे ना तुमच्या घरी? याच गावचे का तुम्ही? इच्छित मॉड्यूल आहे. चांगल्या संस्कार पुढे कन्या पुत्र होती जे सातवे असो. तुळस आहे ना तुमच्या घरामध्ये? बोला ना. तुळस आहे. तुळशीला काय येते? मंजुळा येते. कशा बोलून राहिल्या बाया? तुम्ही तर म्हणता बोलतच नाही. पा लक्षात घ्या. मंजुळा असते. 11 मंजुळा तोडायच्या. 11 आणि 11 मंजुळा तोडल्यानंतर तूस घ्यावा काळा लाल तूस घेऊन त्या तुसामध्ये ठेवावं. 11 मंजुळा आणि 1 रुपया घ्यावा त्यामध्ये ठेवावं आणि ते गाठ बांधून अंबाबाईच्या मंदिरात किंवा दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये ठेवून द्यावं. काय असेल आता का लक्षात? 21 दिवसाच्या आत योग येतील. ते काळी असो, कोंबडी असो, खेळ झालेली असो, कशी असो, एवढा फायदा या शास्त्राने. असाच नवनाथ ग्रंथाच्या अंतर्गत काही ग्रंथ येतात त्यात बीज मंत्र दिलेले आहेत. बीज मंत्र काय देते? जर घरामध्ये दारिद्र्य येत असेल, पीडा येत असेल, कोणतंही काम आपलं नीट होत नसेल, तेही पूर्णत्वात नेण्याचं काम हा बीज मंत्राच्या द्वारे ते सिद्ध होऊ शकते. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही आले पण कर्णी कवटार शिकवायला आले की? असं अजिबात नाही. मी अंधश्रद्धाच्या विरोधात आहे बरं. हे शास्त्र आहे, याचा अभ्यास आहे. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितलं हस्तारेश्वर शास्त्र, वास्तुशास्त्र, गर्भशास्त्र, भूगोलशास्त्र, खनिजशास्त्र हे शास्त्र आहे. त्याचा ज्याचा अभ्यास त्याचा आहे पुरेपूर तो परफेक्ट सांगू शकतो. आपण म्हणत होतो ना 6वीचं अक्षर ब्रह्माची. रे कुठे आहे 6वीचं अक्षर?